नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत राष्ट्रपती संबंधित कलमे. पहिलं कलम आहे कलम 52. त्यामध्ये तरतूद आहे भारताचा राष्ट्रपती. कलम 53 आहे त्यामध्ये तरतूद आहे संघराज्याचे कार्यकारी अधिकार. कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक. कलम 55 त्यामध्ये तरतूद आहे राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत. कलम 56 त्यामध्ये तरतूद आहे राष्ट्रपतीचा कार्यकाळ. कलम 57 त्यामध्ये तरतूद आहे पुनर्निवडीसाठी पात्रता. कलम 58 राष्ट्रपतीपदी निवड होण्यासाठी आवश्यक पात्रता. कलम 59 राष्ट्रपती पदाच्या अटी. कलम 60 राष्ट्रपतीची शपथ किंवा वचनबद्धता. कलम 61 राष्ट्रपतीच्या महाभियोगाची प्रक्रिया म्हणजेच काय इम्पीचमेंट मोशन ऑफ द प्रेसिडेंट. कलम 62 राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास निवडणूक घेण्यासाठी कालावधी. कलम 65 उपराष्ट्रपतीने प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करणे किंवा राष्ट्रपतीची कार्य करणे. कलम 71 राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी बाबी. कलम 72 राष्ट्रपतीचा क्षमा करण्याचा किंवा काही बाबतीमध्ये शिक्षेमध्ये स्थगिती, सवलत किंवा पर्यायी शिक्षा देण्याचा अधिकार. कलम 74 राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी व सहाय्य करण्यासाठी मंत्रिमंडळ. काउन्सिल ऑफ मिनिस्टर टू ॲडवाईज अँड असिस्ट दी प्रेसिडेंट. कलम 75 मंत्र्यांसंबंधी इतर तरतूद जसे की नियुक्ती, कार्यकाळ, वेतन इत्यादी. कलम 76 भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. कलम 77 भारत सरकारचे कामकाज चालविणे. कलम 78 राष्ट्रपतीला माहिती देण्याबाबत व इतर बाबतीत पंतप्रधानांचे कर्तव्य. कलम 85 संसदेचे अधिवेशने, तहकुबी व विसर्जन. कलम 111 संसदेने संमत केलेल्या विधेयकांना मान्यता. कलम 112 केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच वार्षिक आर्थिक पत्रक. कलम 123 अध्यादेश जारी करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. द पॉवर ऑफ प्रेसिडेंट टू इश्यू ऑर्डिनन्सेस. आणि कलम 143 सर्वोच्च न्यायालयाशी विचारविनिमय करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. द पॉवर ऑफ प्रेसिडेंट टू कन्सल्ट विथ द सुप्रीम कोर्ट. ज्यावेळेस संविधानिक पेच प्रसंग निर्माण झाला असेल किंवा भविष्यात संविधानिक पेच प्रसंग निर्माण होईल अशी अवस्था निर्माण झाली असेल असं वाटत असेल राष्ट्रपतींना, त्यावेळेस राष्ट्रपती कलम 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाशी विचारविनिमय करू शकतात. तर हे होते एकूण राष्ट्रपती संबंधित कलमे जे आपण बघितले. धन्यवाद.